नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खूप दिवसानंतर अपलोड होत आहे. आम्ही गेलेलो आदमापूर बाळूमामाच्या दर्शनासाठी. तिकडचे हा छोटीशी क्लिप्स आहेत, व्हिडिओ आहे, पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. रात्री आम्ही 11-11:30च्या दरम्यान घरून निघालो होतो. आदमापूर बाळूमामा या ठिकाणी आम्हाला पोहोचायला जवळपास पहाटेचे 5 वाजले होते आणि आम्हाला बरोबर पहाटेची 5ची आरती भेटलेली आहे. आरती चालू आहे इकडची. आम्ही त्याच्यामुळे दरवाजातच थांबलेलो. दरवाजा म्हणजे गेट, जे मेन गेट आहे तिथं थांबलेलो. तुम्ही पाहू शकता आरती चालू आहे आणि दुरून दिसतंय की कसं चाललंय. पहाटेचे 5-5:30 वाजलेले आहेत, पण तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे इथे. मूळ मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं गावामध्ये जे सत्यबा आहे बाळूमामाच्या पत्नी, त्यांच्या मंदिरात इथे आलो होतो. तुम्ही पाहू शकता इथला परिसर किती छान आहे. मंदिराचं कामही खूप सुंदर आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. जर दर्शनासाठी जर व्हिडिओ काढून दिलास तर आतमधला पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्की भेटेल. त्याला केलं बघ बोलतो तिथं आधी मोकळं स्वतः हां तिला पितळाचं बसलं. म्हटलं कॅमेरा दाखले खाली घ्यायची हो जाऊ. त्यांची मेसेज आहे कुठं बरं. त्यानंतर इथं होतं खांब. त्या खांबाचं दर्शन घेणं चालू आहे इथे. तिकडून जाऊ
हो त्याचा काढावं तिकडच्या हा काढलं तिथल्या मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आलो आहोत तिसऱ्या मंदिराकडे. इथे दुसरा खांब आहे इथे दर्शन घेण्यास, आणि व्हिडिओला मनाई असल्यामुळे व्हिडिओ काय शूट करता आला नाही आहे. आदमापूरचं दर्शन आमचं खूप भारी झालं. त्यानंतर होतं आमचं कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. तिथले हे फक्त फोटोज आहेत. तुम्हाला माहिती आहे अंबाबाईच्या मंदिरात व्हिडिओ शूटला मनाई आहे, त्याच्यामुळे तिथं काही व्हिडिओ काढता आला नाही आणि गर्दी पण फार होते. उन्हाळी सुट्टी असल्यामुळं गर्दी खूप होती, त्याच्या ऊन पण होतं. त्यानंतर आलेलो आहोत आम्ही इथं ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. ज्योतिबा जे कडेपठारावर दख्खनचा राजा म्हणून आहे तिथे आम्ही इथं आलेलो. जवळच असल्यामुळे इथलं पण दर्शन घ्यायचं ठरवलं, पण चैत्र महिना असल्यामुळे इथे पण गर्दी. इथली यात्रा असते चैत्र महिन्यामध्ये, त्याच्यामुळं इथं खूप म्हणजे खूप आमचं दर्शनसुद्धा नाही झालं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आहे आणि उन्हाचे चटके इतके भाजत होते की त्याच्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. इथली जी कमान आहे ती पाहू शकता तुम्ही, आणि इथं गर्दी बघा केवढी आहे. हे काय देवाचं माहित आहे, पण काय काय नको माझ्यात वर बसलाय येतं ना काय फोटोशूट करा बघा कसलं भारी पॉईंट आहे. पहिला खरंच हा अव्वा इथं गुलालामुळे सगळं गुलाबी गुलाबी झालेलं दिसत आहे. मंदिरात पण खूप गुलाल होता आणि दोन्ही ठिकाणचे दर्शन आमचे खूप छान झाले. गर्दी नव्हती आणि ऊनही नाही लागलं त्यावेळेस, पण इथे आल्यानंतर खूप ऊन झालेलं कारण की 12-1 वाजलेले. आणि तुम्ही पाहू शकता इथले छोटे छोटे आमचे फोटो जे क्लिप्स आहेत ते, आणि मुलं इथं आमच्याबरोबर छोटे मुलं होती बाकी सगळे, त्याच्यामुळे आम्ही काही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो नाही वेळ लागेल म्हणून. जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही घराकडे परतलो. परत येताना पण तेवढंच अंतर कापायचं होतं, 200-250 किलोमीटर. येतानाच रस्त्यामध्ये आमच्या जवळच गावाच्या जवळच मोरगावचा गणपती आहे, तिथलं हे मंदिराचा व्हिडिओ आहे. आतमध्ये परत एकदा गणपतीचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओ काढायला मनाई असल्यामुळे व्हिडिओ काय काढता आला नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येतं. तुम्हाला आमचं दर्शन तुम्ही कधी गेला आहात का आदमापूरला, नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचं पुढे माझे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ नाही आल्याबद्दल तुमची खूप खूप क्षमा मागते मी, आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.